तिनं मी खरोखर मनापासून सहर्ष स्वागत करतोय। तसेच ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जगभर कव्हर केली जाते। ब्रदर्स फोर्स लाईव्ह इव्हेंटचे सर्व सदस्य कॅमेरामॅन असेल खरं तर त्यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये राहिले। सामना तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे। निश्चितच सामन्याकडे वळूया। तोपर्यंत प्रेक्षक मायबाप निश्चितच जरी हे उन्हाळ्याचे दिवस असले तरी असे कुठेतरी वाटते की थंडी आहे, मात्र थंडी उडवण्यासाठी जरूर मी प्रेक्षक वर्गाकडे जाईन। एक जोरदार आरोळी द्यायचे। मी जरूर इथे शिवगर्जना करणार आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। येस, अंपायर्स गिव्हिंग अस अ ग्रीन सिग्नल। गेम इज ऑन। पहिला चेंडू पंचांच्या डावेशीच्या बाजूने गोलंदाज भरत धामणी संघाचा। ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय। लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच्यानंतर खरोखर शेवटच्या क्षणाला 100% एफर्ट दिलाय आणि त्याच्यानंतर कुठेतरी निश्चितच चांगला फेकी झाला होता आणि फेकी जरूर चांगला झाला होता। गोलंदाजाला तो कलेक्ट करता आला नाही। इथे पंच आम्हाला इशारा करतील। निश्चितच या 3 धावा सहजरित्या पूर्ण चित्याच्या चपलाईने ते धावा पूर्ण करण्यामध्ये यश जरूर आलंय। फलंदाज आपण पाहतोय जरूर सलामीला गेले होते वारदोली संघाचे। वारदोली संघ आणि धामणी संघाचा विचार केला असता पनवेल तालुक्यातील दोन्ही नामवंत संघ जरूर आपापसामध्ये एक ताकदवर लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानावर पण पाहिली होती। विजय आणि जगदीश पहिला चेंडू फेस केला होता विजयनं, तब्बल 3 धावा इथे जरूर जमा केल्यात। आता मात्र दुसरा चेंडू फेस करेल जरूर जगदीश, कारण पहिल्या चेंडूवरती मिळालेल्या या 3 धावा नक्कीच सर्व काही सांगून जाईल। सकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा बनताना दिसत नाही या सामन्यामध्ये आपण पाहतोय। नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्यानंतर इथून मात्र मोठ्या धाव्यांची इथे कंबर कसेल का वारदोली संघ हे सुद्धा पाहायला मिळेल। पंचांच्या विजयाच्या बाजूने पुन्हा एकदा आकुलटा चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीच्या एस अंपायरचा फिंगर्स अप। पहिला धक्का वारदोली संघाला, संघाचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर फलंदाज जगदीश ठोक डीजे। वेरी मच। कहा जाता है ना दोस्तों, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है मेरे दोस्त। पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना, वो बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है। यहाँ से बार बार तिनका जरूर उठाना पड़ेगा। दोनों टीम को अच्छी संघर्ष जरूर करना पड़ेगा, क्योंकि दुनिया में कोई भी काम इतना आसान नहीं होता। बिना संघर्ष किए बिना कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ से संघर्ष जरूर करना पड़ेगा। लगा तो यहाँ पे कामयाब जरूर होगा। अपील 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 मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी। निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये जात होताना दिसते। फलंदाजाचा विचार केला निकितच कुठेतरी स्थलांतर फलंदाजी करत दिसतोय। पहिल्या चेंडूचा विचार केला असता 3 धावा जरूर मिळवल्या होत्या। त्याच्यानंतर असं वाटलं होती की वारदोली संघ भला मोठा धावांचा डोंगर उभा करेल का धामणी संघापुढे, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही। बॅटची इनसाइड एज, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, नाईट ऑफ द कॅच ऑफ दिस टुर्नामेंट्स। चांगला झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला। फलंदाज होईल मैदानाच्या बाहेर येईल। फलंदाज आपण पाहतोय रवी डीजे। कहा जाता है ना दोस्तों, मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस इंसान के कर्म अच्छे हो उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। या कर्म अच्छे हो गए वारदोली टीम के, या कर्म अच्छे धामनी टीम के। कौन सी बनेगी चैंपियन, कौन सी टीम बनेगी चैंपियन इस मैदान में, कौन सी टीम अपना भगवा लहराएगी इस मैदान में, ये भी देखने को मिलेगा। क्योंकि संघर्ष अभी भी जारी है मेरे दोस्त मैदान के अंदर। दोन्ही ताकदवार टीम लढाई देताना दिसताय मैदानाच्या आतमध्ये। नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय आपण पाहतोय। निश्चितच क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता। इथून मात्र
निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा मैदानामध्ये होताना दिसतंय. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यहाँ से कोशिश जरूर करनी पड़ेगी, या तो वारदोली टीम को, अदरवाइज कोशिश जरूर करनी पड़ेगी. अगर जीतना है, अगर भगवा लहराना है, अगर चैंपियन बनना है, ये चमचमती ट्रॉफी का हकदार बनना है चैंपियंस का, तो जरूर संघर्ष करना पड़ेगा. यहाँ से दोनों टीम को क्रॉस द लाइन केल्याचा प्रयत्न, बॅटिंग साइड एज, व्हाट अ कॅच. 100% एफर्ट्स आपला देताना दिसतोय इथे लहान दामनी संघ. पंच इशारा करतील, फलंदाज होईल. बॅटिंग साइड एज लागली होती आणि त्या ठिकाणी खरं तर फलंदाज बाद झाला. बॅक टू पॅव्हिलियन आपण पाहतोय. वारदोली संघाला मोठा धक्का, ठोक डीजे. कमालीचं शतरक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. खरं तर मी वारंवार म्हणत असतो, जर तुमच्याकडे जर चांगले शतरक्षक असतील तर प्रत्येक सामन्यामध्ये ते धावा अडवण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा गोलंदाज एखाद्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करेल नाही करेल आपण सांगू शकत नाही. एखादा फलंदाज एखाद्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करेल हे आपण सांगू शकत नाही. परंतु तुमच्याकडे जर चांगले शतरक असतील तर प्रत्येक सामन्यामध्ये धावा अडवण्याचा काम जरूर करतील. आता मात्र संघाचा सरसेनापती वैयक्तिक कोट्यातील पहिले, सांघिक कोट्यातील दुसरा गोलंदाज आपण पाहतोय नाना. फुलपतीचा चेंडू टाकलाय, बंदुकीच्या गोली इतका स्पीड आहे. चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता, त्या ठिकाणी अडवला होता आणि इथे रनआउटच्या भूमिकेमध्ये एकाला परतावं लागेल. चांगलं शतरक्षण मैदानामध्ये घडताना दिसतंय. अजून एक धक्का टीम वारदोली संघाला डीजे. इथे आपण पाहतोय, थँक्यू डीजे व्हेरी मच. इथे आपण पाहतोय जो झेल टिपला होता, खरं तर शतरक्षक त्या ठिकाणी होता गल्लीच्या क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी जो झेल टिपला होता खरं तर आपलं स्वतःचं शरीर खेळपट्टी मैदानाला दान केलं होतं आणि त्याच्यानंतर तो झेल टिपला होता त्या ठिकाणी. आणि त्या शतरक्षणासाठी आपण पाहतोय कावली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक इथे लाभलं गेलंय. आजच्या दिवसाचा विचार केला असता आजच्या दिवसात अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम फेरा, चॅम्पियन्स बनण्याचा हकदार कुणाला लाभेल या मैदानामध्ये. पंचांचा इशारा आला, एस इट इज अ वाईड बॉल. आफ्टर दिस वाईड बॉल द रन रेट रीच ॲट जिजेस वी आर सीन ऑन दी स्कोरबोर्ड. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती जरूर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज नानाला आपण पाहतोय. नाना खंडवी पनवेल विभागातील एक नामवंत खेळाडू, अनेक सारे सामने ज्यानं गोलंदाजीच्या बलावरती जिंकलेत. एक धामणी गावचा एक वेगवान गोलंदाज, धामणी गावचा एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख मैदानामध्ये आपण पाहतोय. 55 नंबर जर्सी घातलेला नाना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ब्लॉक कॉलेज पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. गचाड शतरक्षक एक धाव पूर्ण दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल का? त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण. या दुहेरी धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरसावत दिसेल. आपण पाहतोय धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्या तर 4 फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. खरोखर दुसरं षटक प्रगतपथावर असताना 2 चेंडू अद्याप फेकलेत नानानं. पहिल्या चेंडूचा विचार केला असता पहिला चेंडू सुरेख फेकला होता, त्याच्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा सुरेख, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. नक्कीच धावफलकाचा विचार केला असता 7 धावा धावफलकावरती लागले. चांगली गोलंदाजी, कसून गोलंदाजी, मात्र मेहनत मात्र 100% देताना दिसतोय. बॅटच्या टप्प्यामध्ये शतरक्षक आहे ठिकाणी, तिथे मात्र सुरेख झेल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. इथून मात्र सुरेख इथे आपण पाहतोय इथे झेल टिपला गेला आणि त्या ठिकाणी फलंदाज इथेच नक्कीच पंच चेक करायचंय का? येस, फलंदाज बाद असणार आहे लगेच. आपण पाहतोय नितीश स्क्रीनवरती आपण पाहिलं गेलं बराचसा शतरक्षक आतमध्ये होता. जवळपास 1 फूट जरी आपण पाहिलास, अर्धा फूट हा शतरक्षक आतमध्ये होता. आपण नक्की नंतर चेक करू शकता. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले, तितकं चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. चॅम्पियन बनेल का? एका बाजूला वारदोली संघ तर त्याच्या प्रतिस्पर्धी केलणारा संघ धामणी संघ. कुठला संघ चॅम्पियन बनेल? मागच्या या चमचमत्या ट्रॉफीवरती जरूर नाव कोरलं गेलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय औषाची वाडी संघ, अष्टविनायक औषाची वाडी संघानं खरं तर या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार झालाय. त्याच्यानंतर आपण चौदरवाडी, त्याच्यानंतर निश्चितच कर्जत तालुक्यातील. एस पंच,
चेंडू का 3 चेंडू 3 चेंडू मैदानामध्ये जरूर झालेत. इथे आपण पाहतोय नक्कीच आंबेरपाडा कर्जत तालुक्यातील आदर्श संघ म्हणून ज्यांची ओळख वारंवार या रायगड आणि ठाणेमध्ये घेतली जाते. खरं तर आदर्श संघ म्हणून त्यांची ओळख कर्जत तालुक्यातील आंबेरपाडा संघ सुद्धा या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार झाला आहे. मात्र कुठेतरी आपला खेळ कमी पडला, नशिबानं कमी कुठेतरी साथ दिली आणि आपला निश्चितच लक आज या मैदानावरती जास्त काल टिकलं आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी आंबेरपाडा संघ असेल, चौधरीवाडी संघ असेल, त्याच्यानंतर अष्टविनायक औषाचीवाडी संघ असेल, एक गाव एक गणपती अशी 20 वर्षाचं नक्कीच परंपरा चालत आली गेली आहे. तो औषाचीवाडी संघाचा अष्टविनायक औषाचीवाडी संघ खरं तर एक कला गुणांनी भरलेलं हे गाव अष्टविनायक औषाचीवाडी आज कशा विभागामध्ये खेळत असताना आपल्याला दिसतंय. तितकाच सामना इम्पॉर्टंट असणार आहे. मैदानामध्ये वळूया. गोलंदाज नाना चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. डावकी हाताचा फलंदाज मैदानामध्ये जाकला बॅटची इनसाइड एज त्या ठिकाणी हंबलिंग शतरक्षक कुठेतरी रिस्की धाव पूर्ण करण्यामध्ये यश जरूर आलं गेलंय. इथे आपण पाहतोय एक धाव जरूर मिळाली जाईल. फलंदाज आपण पाहतोय डावकरी हाताचा फलंदाजाला धावफलकाचा जर विचार केला असता 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. शेवटच्या क्षणी कुठेतरी वारदोली संघाची चांगली फलंदाजी झाली नाही. मात्र काय होईना, मात्र भास्कर सारखा एक आपल्याकडे चांगला गोलंदाज आहे. हे त्यांच्यामध्ये निश्चितच भास्कर हा संघाचा विश्वास आहे. मात्र त्याच्यानंतर तो तशी गोलंदाजी करेल का? शेवटचा चेंडू जरूर असेल. बॅटला निश्चितच चेंडूला सन्मान दिलाय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल का? रिस्की धाव पूर्ण करेल का? फलंदाज होईल बाद. शेवटच्या क्षणी एकाला परतावं लागलं. मात्र एक धाव जरूर मिळाली गेली. एकेरी धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलका जर विचार केला असता धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात 10 धावा. येणारे 12 चेंडू. विजयासाठी 11 धावेची गरज. इनकमिंग 12 बॉल्स नीड 11 रन्स फॉर द विन टू दिस धामणी टीम. आता मात्र काय होईल, कुणाचं नशीब अजमावेल, कोण चॅम्पियन ठरेल याच्या मात्र लक्ष याच्याकडे जरूर लक्ष असणार आहेत. उद्या या विभागामध्ये जरूर चर्चा होईल. एखाद्या गावामध्ये, एखाद्या गलीमध्ये, एखाद्या दुकानावरती तर एखाद्या टपरीवरती की मेस्करवाडी आयोजनामध्ये चॅम्पियन कोण झाला. आणि 2024-25 या वर्षामध्ये पुन्हा एकदा याच मैदानावरती आपला भगवा चॅम्पियन म्हणून कोणी फडकवला या विषयाची जरूर उद्या आपल्याला चर्चा पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू विजयासाठी बनवायचे त्या 11 धावा धामनीस टीमला. तोपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी जाऊया डीजे मास्तरांकडे. ओव्हर टू डीजे. पाहतोय निश्चितच क्रिकेट म्हटलं तर आताच्या यंगस्टर्सना वेळ लावून देणारं हे क्रिकेट. त्याच्यानंतर आपण पाहतोय नाद एकच बैलगाडा शर्यत. बाजी ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतोय सीताराम शीद यांचा हा संघ. त्याच्यानंतर बाजी ग्रुपचे सर्व सदस्य. आज अष्टविनायक औषाचीवाडी गाव म्हटला तर निश्चितच बाजी बैलाचे मालक सीताराम शीद, त्याच्यानंतर दत्ता झुगरे या मैदानामध्ये आले गेले. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी निश्चितच करतोय स्वागत. मित्रांनो, वेळ असावं क्रिकेटचं, वेळ असावं बैलगाडा शर्यतीचं, मात्र वेळ नसावं पोरींचं. कारण पोरीमुळं अनेक साऱ्या आत्याच्या यंगस्टरांचं आयुष्य खरं तर बिघडलं गेलंय. उनके लिए एक ही कहना चाहूँगा, ना चंद्रमुखी ना पारो, देवीदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो यारो, रोज एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो. निश्चितच ते पार्ट जॉग सामना तितकाच एवढा इम्पॉर्टंट असणार आहे. मैदानामध्ये आपल्याला 12 चेंडूमध्ये 11 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल. एका बाजूला आपण पाहतोय सुरेश, त्याला साथ देईल 18 नंबर जर्सी घातलेला भरतचा विचार केला असता आंबेरपाड्याच्या सचिन गोलंदाजावरती तुटून पडला होता. मात्र खायचं काम नाहीये. रायगडमधील निश्चितच ज्या गोलंदाजासाठी मात्र लिलावा लागला जातो तो रायगड जिल्ह्यातील आपण पाहतोय सचिन लांगी सारख्या गोलंदाजावरती तो तुटून पडला होता. लगारच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते. म्हणजेच नक्कीच याची चांगली फलंदाजी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. तर मात्र 12 चेंडूमध्ये बनवायचे 11 धावा आणि ती
रणनीती आखत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळाले. भरत आणि सुरेश सामने हो मंजिल तो रास्ते मत मोड़ना मेरे दोस्त, जो भी मन में हो वो सपना मत तोड़ना, कदम कदम पर मिलेगी मुश्किलें आपको, बस सितारे चुनने के लिए जमीन मत छोड़ना मेरे दोस्त, क्योंकि आने वाले 12 गेंदे और जीत के लिए 11 रन की जरूरत है. कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी ये भी देखने को मिला. पहिला चेंडूला टॅप केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रिस्की धाव इथे जरूर पूर्ण केली गेली आहे. असं वाटत होतं की इथे फलंदाज बाद होईल, मात्र वॉटर रनिंग बिटवीन द विकेट, having a good running between the wicket, taken the two runs, after the taken 2 runs, the run rate reached at the digit on the 2, because incoming 11 balls need 9 runs win for this Damni's team. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती वारदोली संघाचा रुपेशला आपण पाहतोय, मात्र कुठेतरी समीकरण चेंज केलं, सूत्र चेंज केलं. गोलंदाज आपण वारंवार पाहिलं होतं, भास्कर येत होता, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. हिअर विल टेकन द गुड कॅच और नॉट? येस, डेफिनेटली टेकन द गुड कॅच. वन मोर विकेट डाऊन वी आर सीन इनसाइड द मैदान. जिंदगी में कुछ पाना हो तो खुद पर एतबार रखना मेरे दोस्त, सोच पक्की और कदमों पर रखना मेरा दोस्त, कामयाबी मिल जाएगी एक दिन निश्चित है तुम्हें, बस खुद को आगे बढ़ने के लिए तैयार रखना मेरे दोस्त. अभी खुद को आगे बढ़ने के लिए अगर तैयार रखना है तो संघर्ष जरूर करना पड़ेगा, क्योंकि जिंदगी में कोई भी काम इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए बिना कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के गाँव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहां से संघर्ष करेगी क्या धामनीस टीम, ये भी देखने को मिलेगा. पंचांचा इशारा आलाय. एस, इट इज अ वाइड बॉल, इट इज अ वाइड बॉल अगेन्स्ट गिवन द वन वॉर्निंग टू द बॉलर्स. एस, हा पहिला वन बाउन्स असणार आहे आणि वाईड सुद्धा चेंडू असणार आहे. एक धाव जरूर ऍड होईल संघाच्या खात्यामध्ये. संघ पोचला गेलाय 3 या धावीवरती. एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जरूर आलाय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू मैदानामध्ये घडतंय काय? शेवटचा सामना असताना जर अशी का गोलंदाजी केली तर पुन्हा एकदा वारदोली संघाला मैदानाच्या बाहेर जरूर जावं लागेल. इसलिए मैं एक ही कहना चाहूंगा वारदोली टीम को, टूटने लगे हौसले तो याद रखना, बिना मेहनत के तख्तों का ताज नहीं मिलता, ढूंढ लेते अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जगनू कभी रोशनी के महताज नहीं होता मेरे दोस्त. अगर यहाँ से आपको लगता है कि आप टूट रहे हो तो मत टूटो मेरे दोस्त. यहाँ से अगर आप मेहनत करोगे तो संघर्ष जरूर आपको मिलेगा, ये भी देखने को मिलेगा. बॅटच्या रडार मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. इथे झेलपट्टी पेल का? पुन्हा एकदा मोठा फलंदाज बाद होईल. नानासारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. डीजे नुसार फलंदाजी करत नाहीये धामणी संघ. आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये बनवायचे होते 11 धावा, त्याच्यानंतर समीकरण येऊन पोचलं गेलंय. 9 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धावा. धावफलकाचा विचार केला असता 4 धावा धावफलकावरती लागल्या, तर 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम गोलंदाज आपण पाहतोय. रुपेश, चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अकुल टप्प्याचा चेंडू इथे डायरेक्ट हिट करेल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅकिंग चांगला झालाय. त्या ठिकाणी जर का डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच सुरेशला परतावलं असतं. एस, अंपायर्स गिव्हिंग एस अ सिग्नल, इट्स अ बाईस रन्स. ही एक बायची रन असणार आहे आणि एक धाव जरूर बॅटला लागलाय का? ओके, माफी असावी. बॅटला जरूर चेंडू स्पर्श झालाय, ब्रश जरूर झालाय चेंडू आणि एक धाव ऍड होईल जर संघाच्या काशामध्ये. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 8 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. जब कोई हाथ और साथ दोनों छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला जरूर भेजता है. क्या यहाँ पे भेज देगा? यहाँ से गेंद को खाली टैप किया है,
वहां पे है फील्डर तैनात, 1 रन जरूर ले लिए, दूसरे की कामयाबी जरूर कर रहे, 2 रन जरूर कंप्लीट हुए मैदान के अंदर. पंच इशारा करतील 2 धावा, दुहेरी धावेने संघ पुढे सरसावेल. धावपलकाचा विचार केला असता धावपलकावरती धावा बनल्या गेल्यात तर 7, अजूनही विचार केला असता शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावपलकाचा विचार केला असता 7 धावा 2 गल्ल्यांच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे येणारे 7 चेंडू, इनकमिंग 7 बॉल्स, नीड 4 रन्स, विन टू दिस धामनी टीम. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, ये आने वाली समय ही बताएगा. चेंडूला स्पर्श केलाय, इथे निश्चितच कुठेतरी अपील केली होती LBW साठी, मात्र चेंडू बॅटला ब्रेक झाला. पंच इशारा करतील षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेचा जर विचार केला असता 8 धावा धावपलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 6 चेंडू, विजयासाठी 3 धावेंची गरज, 0.50च्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल इथे धामणी संघाला. मात्र इथून काय डिफेंड करेल क्या की धावा चेस होतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ही तर खरे तर ओळख आहे, चॅम्पियन्स मैदानामध्ये कोण घडेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये फटाक्यांची आतषबाजी. सामना आपण चालू असताना फटाक्यांची आतषबाजी मैदानामध्ये, काय आयोजन, एक भलं मोठं आयोजन आपण पाहतोय. निश्चितच आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा जय महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजकांनी भरवली होती. तब्बल मॅन ऑफ द सिरीजसाठी ABC गटासाठी 1 बाईक, तर DEF गटासाठी 1 बाईकच्या 2 बाईक ठेवल्यात होत्या आणि पुढच्या वर्षी त्याच टुर्नामेंट्समध्ये 3 बाईक्स असणार आहेत. वळीया मैदानाकडे सामना तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाचा सरसेनापती दुसरा षटक घेऊन आलाय. 6 मध्ये 3 डिफेंड करायचे आहेत. डिफेंड करेल का, बॅटच्या रडार मध्ये विनिंग शॉट येईल का, एस डेफिनेटली. हा मात्र षटकार टोकलाय फलंदाज सुरेशना आणि सामना जिंकलाय धामणी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स.